जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, थंबनेल तर तुम्ही बघितलाच असेल, तर सगळ्यांना एक विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, हा व्हिडिओ कंप्लीट बघा। आणि मित्रांनो, जर तुम्हाला या मी आजच्या गोष्टी सांगणार आहे या जर तुम्हाला करता येत नसतील तरी देखील सांगतो, तुम्हाला या जर गोष्टी जमत नसतील तर यूट्यूब आजच सोडा, कारण तुमच्याकडून यूट्यूब कधी होणारच नाही। मित्रांनो, या ज्या गोष्टी असतात ह्या यूट्यूबवरती करणं गरजेचं आहे, आणि जर तुम्ही या करू शकत नसला, यामध्ये तुम्ही सुधारणा करू शकत नसला किंवा या गोष्टी तुम्ही स्वतःमध्ये त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकत नसला तर यूट्यूब करू नका, कारण यूट्यूबवरती मित्रांनो या गोष्टी गरजेच्याच आहेत। आणि या जर तुम्ही नाहीत केल्या तर तुम्ही कधीही यूट्यूबवरती सक्सेस नाही होऊ शकणार। मित्रांनो, काल मी एक लाईव्ह स्ट्रीम घेतली होती यूट्यूबवरती, त्यामध्ये मी बऱ्याच लोकांचे यूट्यूब चॅनल चेक केले। मित्रांनो, काही लोक जे आहेत ते 1-2 वर्ष मेहनत करत आहेत, रेग्युलर व्हिडिओज पण टाकत आहेत, तरी देखील त्यांच्या व्हिडिओवरती व्ह्यूज येत नाहीत आणि लिटरली 1000 सबस्क्रायबर पण नाही झालेले। मित्रांनो, एक जण 2-2 वर्ष मेहनत करतो यूट्यूबवरती, 2-2 वर्ष जे आहेत रेग्युलर व्हिडिओ टाकत आहे, तरी देखील सबस्क्रायबर वाढले नाहीत। आणि मित्रांनो, आपल्यामध्ये पण जे आता व्हिडिओज बघतायत त्यामध्ये पण बरेच असे यूट्यूबर्स आहेत जे रेग्युलर व्हिडिओज टाकतात तरी देखील त्यांना व्ह्यूज येत नाहीत। मित्रांनो, ज्या गोष्टी महत्त्वाच्या असतात त्याच तुम्ही करत नाही, त्यामुळे जर तुम्ही यूट्यूबचा रेशो बघितला तर 100 मधला एकच यूट्यूबर सक्सेसफुल होतो। जरी 100 मधल्या 20 लोकांचे यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झाले तर त्यातला सक्सेसफुल एकच होतो। कारण मित्रांनो, बरेच क्रिएटर असे जे सक्सेसफुल म्हणजे मॉनिटाईज चॅनल झाल्यानंतर ते यूट्यूबवरती व्हिडिओच्या टिप्स वगैरे बघणं बंद करतात, किंवा स्वतःमध्ये काय सुधारणा किंवा नवीन यूट्यूबचं अल्गोरिदम काय आहे ह्या गोष्टी बघणे बंद करतात। फक्त व्हिडिओज टाकणे एवढंच त्यांना माहिती असतं, आणि मित्रांनो त्यांना अल्गोरिदम समजत नाही, त्यामुळे त्यांचे व्ह्यूज डाऊन होतात आणि चॅनल डेड होऊन जातो। नंतर ते यूट्यूब चॅनलमधून क्विट करतात। मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्ही कंप्लीट बघितला आणि ज्या मी तुम्हाला गोष्टी सांगणार आहे त्या जर तुम्ही व्यवस्थितरित्या फॉलो केल्या तर निश्चितच तुम्ही एक चांगल्या प्रकारे जे आहे ते लॉंग टाईमसाठी यूट्यूबवरती करिअर करू शकता। तर व्हिडिओ आजचा इंटरेस्टिंग आहे, व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा। या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या एसपी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून यूट्यूबच्या टिप्स देत असतो। तर चला मित्रांनो, जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्ही जर कुठल्याही कॅटेगरीमध्ये किंवा कुठल्याही व्यवसायामध्ये असाल किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये जॉब करत असाल तर तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की तुम्ही जॉब जरी करत असला तरी त्यात जॉब करणाऱ्यांमध्ये पण काही लोक असे असतात जे स्वतःमध्ये दररोज काही ना काही इम्प्रूव्हमेंट करत असतात, आणि त्यामुळे मित्रांनो त्यांचं प्रमोशन पण लवकर होत असतं। एक एक्झाम्पल घेऊया 2 लोकांचं। 2 लोक मित्रांनो जॉबवरती आहेत, ठीक आहे। तर तुम्ही मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जॉब मिळवण्यासाठी काय करता तर 15वी किंवा डायरेक्ट मास्टरपर्यंत जे ते एज्युकेशन घेता, आणि एज्युकेशन घेतल्यानंतर तुम्ही एखादा कोर्स करता आणि नंतर तुम्ही इंटरव्ह्यूसाठी जाता जॉबसाठी। इंटरव्ह्यूला गेल्यानंतर पण पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये कधी तुम्हाला जॉब लागत नाही, ठराविक लोकांनाच लागतो, पण 8-10 कंपन्यांमध्ये तुम्ही इंटरव्ह्यू देता, नंतर तिथून तुम्हाला कॉल येतात की तुम्ही कामावरती येऊ शकता। आता मित्रांनो, बरेच जे लोक असतात ते काय करतात, कामावरती इंटरव्ह्यूचा कॉल आल्यानंतर आपल्याला जॉईन व्हायला सांगितल्यानंतर ते कामावरती जातात आणि फक्त कामच करतात, जे सांगतील तेच काम करायचं आणि बास आपलं काम झालं। मित्रांनो, असे करणारे जे एम्प्लॉय असतात ना त्यांना जे आहे ते हळूहळू पगारवाढ होत असते, एकदम पर्सेंटेज 1%, अर्धा टक्का, 2% अशी पगारवाढ होत असते। पण मित्रांनो, काही कामगार जे आहेत ते असे पण असतात, आज आपल्याला जॉब लागलेला या कंपनीचं, तर कंपनीचं मार्केट पहिल्यांदा समजून घेतात, कंपनी कशावरती काम करते, कंपनीमध्ये कुठल्या प्रकारच्या गोष्टींवरती काम करणं गरजेचं आहे, आणि मित्रांनो कंपनीमध्ये नवीन टेक्नॉलॉजी कुठली आलेली आहे त्या टेक्नॉलॉजीवरती मित्रांनो ते एम्प्लॉय जे आहे ते आपलं काम तर करतातच, काम झाल्यानंतर जो घरी मोकळा वेळ असतो त्यामध्ये त्या टेक्नॉलॉजीचे कोर्सेस वगैरे करतात, आणि नंतर परत इंटरव्ह्यू देतात आणि एकदा, किंवा आपला जो पण वरचा कोण असेल वरिष्ठ त्यांना सांगतात की मी हे कोर्स केलेला आहे, मला पगारवाढ होऊ शकते का। जर पगारवाढ होत नसेल तर मित्रांनो ते कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यूला गेल्यानंतर त्यांना पहिल्या कंपनीपेक्षा जास्त जो आहे तो पगार भेटतो। आणि इथं जर 2 एम्प्लॉयचं उदाहरण घेतलं, एक आहे तो म्हणजे स्वतःमध्ये सुधारणा करतोय आणि एक आहे तो दिलेलं काम फक्त करतोय, तर मित्रांनो तुम्ही जर 1-2-3 वर्षांनी बघितलं तर जो फक्त कामच करताय त्याच्याकडे 2 व्हीलरच असते, पण जो स्वतःमध्ये सुधारणा करत आलेला आहे त्याच्याकडे मित्रांनो 4 व्हीलर असते। का असते तर मित्रांनो त्याचा पगार पण तितका वाढलेला असतो। तर अशाच प्रकारे यूट्यूबचं देखील मित्रांनो आहे, तुम्ही यूट्यूबवरती आल्यानंतर काय करता, तुम्ही मेहनत करता, चॅनल मॉनिटाईज करता, मॉनिटाईज झाल्यानंतर तुम्ही नंतर तुमच्या चॅनलमध्ये कुठल्याही प्रकारची सुधारणा करत नाही, आणि त्यावेळी तुमचं काय होतं की आता काही नाही, आता आपलं चॅनल मॉनिटाईज व्हिडिओज टाकले तर आपलं अर्निंग होणार आहे। पण मित्रांनो त्यामध्ये पण वेगवेगळे मार्ग असतात, ते पण काही लोकांना माहिती नसतात। स्पॉन्सरशिपमध्ये काय म्हणजे काय असतं, ॲफिलिएट अर्निंग म्हणजे काय असतं, किंवा आपण सोशल मीडियाचा यूज करून कशाप्रकारे अर्निंग करू शकतो, किंवा रेफरल अर्निंग कशाप्रकारे करू शकतो, आपल्या ऑडियन्सचा आपण योग्य प्रकारे वापर करून म्हणजे ऑडियन्सला योग्य प्रकारे जे आहे ते आपण ऑडियन्सला पण वाटलं पाहिजे आपण इन्फॉर्मेशन दिली आहे आणि तिथून आपल्याला पैसे पण भेटले पाहिजेत, अशा प्रकारे कशाप्रकारे काम केलं जातं याचं कुठल्याही प्रकारचं मित्रांनो नॉलेज घेत नाहीत। मॉनिटाईज झाला, आता मला पैसे चालू
झाली मित्रांनो. गुगल ॲडसेन्सवरती फक्त तुम्ही जर अवलंबून राहिला तर तुम्ही कधीच पुढं जाऊ शकत नाही. ठीक आहे, फक्त तुमचं घर चालणे इतकंच यूट्यूबमध्ये गुगल ॲडसेन्सकडून पैसे भेटतात. तुम्हाला जर जास्त पैसे कमवायचे असेल तर तुम्हाला अदर सोर्सेस पण तयार करावे लागतात. तर तो पुढचा भाग आहे, पण आधी ग्रो होण्याचा मार्ग आहे. ठीक आहे, चॅनल आधी ग्रो तर झाला पाहिजे. मित्रांनो तुम्ही काय करता की यूट्यूबवरती चॅनल काढता आणि आहे असे व्हिडिओज टाकता. मी मित्रांनो चॅनल चेकिंगची स्ट्रीम केली होती काल परवा संध्याकाळी. तर मित्रांनो त्यामध्ये मला असं जाणवलं की जे पण लोकांचे मी चॅनल चेक करतोय त्यात 90% असे चॅनल होते की करायचं म्हणून आपण यूट्यूब करायचं आहे, जर झालं सक्सेस तर झालं, असे मित्रांनो 90% यूट्यूबर बघायला भेटले. त्यामध्ये काय आलं, व्हिडिओची क्वालिटी चांगली नाही. उगाच आपला धरलाय मोबाईल, केलाय व्हिडिओ आणि टाकून दिलाय अपलोड करून यूट्यूबवरती. असं मित्रांनो अजिबात नाही चालत. हे इंस्टाग्राम नाही, मी प्रत्येक वेळी सांगत असतो इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरती खूप फरक आहे. तुम्हाला जर नुसतं ग्रोथ व्हायचं असेल, फॉलोअर्सच वाढवायचे असतील, तुम्ही इंस्टाग्रामवरती जावा, यूट्यूबवरती थांबू नका. आणि जर तुम्हाला चांगल्या प्रकारे अर्निंग करायचं असेल तर तुम्हाला चांगल्या प्रकारची व्हिडिओ क्वालिटी ठेवावी लागेल. मित्रांनो मी असे पण यूट्यूबर्स बघितलेले आहेत ज्यांचे मिलियनमध्ये सबस्क्रायबर झालेत, ते नशिबानेच झालेत त्यांचे. ठीक आहे, कारण उगाच एखादा दुसरा व्हिडिओ व्हायरल गेला आणि झालेत. पण मित्रांनो त्यांच्याकडे ब्रँड्स कुठल्याही प्रकारचे येत नाहीत, कारण त्यांच्या व्हिडिओमध्ये क्वालिटीच नाही. मोबाईल असा कसा पण शेक करून व्हिडिओ बनवत आहेत, उगाच होत आहेत म्हणून व्हायरल होत आहेत त्यांचे व्हिडिओ. ठीक आहे, तर अशा लोकांकडे ब्रँड पण येत नाही. तर तुमच्या व्हिडिओची क्वालिटी सगळ्यात महत्त्वाची असते. तुम्ही व्हिडिओ किती चांगल्या क्वालिटीने बनवताय. उगाच आपलं काही लोक तर पूर्ण चेहऱ्याजवळ मोबाईल धरतात आणि व्हिडिओ बनवतात. थोडा मित्रांनो लांब धरा. वाईड अँगल कशासाठी दिलेलं आहे कॅमेराला, थोडंसं तुमचं जे आहे ते मोबाईलवरून देखील तुम्ही पूर्ण तुमची ॲटलिस्ट निम्मी बॉडी तर तुमची व्लॉगमध्ये दिसायला पाहिजे. तुम्ही धरता एकदम पूर्ण चेहऱ्याजवळ मोबाईल. आता जरी माझं बघितलं, मी स्टुडिओमध्ये बसलो, इथून कॅमेऱ्यापासून माझ्याजवळ जवळपास 10 ते 12 फुटाचं अंतर आहे. एवढ्या लांबून मी व्हिडिओ शूट करतोय. ठीक आहे, थोडंसं मित्रांनो डिस्टन्स मेंटेन करा, व्हिडिओची क्वालिटी ठेवा, व्हिडिओचं स्टेबिलायझेशन ठेवा. सोबतच मित्रांनो असे पण मी क्रिएटर बघितलेले आहेत, सगळं चांगलं आहे, व्हिडिओ पण चांगला आहे, बोलण्याचं स्किल चांगलं आहे, पण ते आय कॉन्टॅक्ट करू शकत नाहीत कॅमेराकडे. इथं कॅमेरा चालू आहे आणि इकडे बघून म्हणजे मोबाईलच्या स्क्रीनवरती बघून बोलत आहेत. तर असं जर बोलत असला तर मित्रांनो आय कॉन्टॅक्ट जर झाला नाही तर तुमचं ऑडियन्स रिटेन्शन तिथं खराब होतं. सोबतच मित्रांनो आणखीन एक गोष्ट, तुम्ही जे यूट्यूबवरती व्हिडिओज टाकता त्या व्हिडिओजला थंबनेल करणं बऱ्याच लोकांना जमत नाही. ठीक आहे, मी काल जवळपास 25-30 लोकांचे चॅनल कमीत कमी चेक केले, तर त्यातील मला 2 ते 3 लोकांचे थंबनेल जे ते प्रॉपर वाटले. ठीक आहे, बाकीचे जे थंबनेल आहेत ते थंबनेल आपण म्हणूच शकत नाही, असले थंबनेल होते. काही लोकांनी तर बाय डिफॉल्ट जे यूट्यूबकडून ॲटोमॅटिक सजेस्ट केलेलं व्हिडिओमधलं क्लिप असते तेच थंबनेल असतं, बाय डिफॉल्ट आलेलंच थंबनेल असतं. मित्रांनो यूट्यूबवरती ग्रो व्हायचं असेल, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते तुमचं थंबनेल. ठीक आहे, ते म्हणतात ना मित्रांनो, डोंट जज बुक बाय कवर, म्हणजे कवरवरून पुस्तकाला जज करत जाऊ नका. पण मित्रांनो इथे यूट्यूबवरती उलट आहे, तुमच्या कवरवरूनच तुमच्या व्हिडिओची क्वालिटी लोक शोधतात. तुमचं जितकं थंबनेल चांगलं असेल तितकंच लोक तुमच्या थंबनेलवरती क्लिक करतात. इथं असं नाही की कॉन्टेंट चांगला आहे आणि थंबनेल बेकार आहे तर व्हिडिओवरती क्लिक करत नाहीत. सो त्यामुळे थंबनेल मित्रांनो चांगला असणं गरजेचं आहे. तुमचा जितका थंबनेल चांगला असेल तितकं लोक तुमच्या थंबनेलवरती क्लिक करून व्ह्यूज येणार आहेत. भले तुमच्या एकानवी टायटलमध्ये थोडीफार खराबी असू दे, डिस्क्रिप्शनमध्ये खराबी असू दे, पण तुमचा थंबनेल एकदम प्रॉपर असणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळी मी थंबनेलवरती का बोलते, कारण मित्रांनो आत्ताचा अल्गोरिदम जो आहे तो जवळपास 50 ते 60% थंबनेलवरती काम करत आहे. थंबनेल ज्याचं चांगलं आहे त्याचेच व्हिडिओ व्हायरल होत आहेत. आणि सोबतच 40% अल्गोरिदम जो आहे मित्रांनो ऑडियन्स रिटेन्शवरती, तुम्ही यूट्यूबला किती वॉच टाईम देत आहे, तुमचा व्हिडिओ लोक किती टाईम वॉच करतायत, किती कंप्लीट बघतायत, यावरती तुमचं अवलंबून आहे व्हिडिओ व्हायरल होणार की नाही होणार. एकावेळी तुमचं ऑडियन्स रिटेन्शन कमी आलं पण तुमचा थंबनेल एकदम जबरदस्त आहे, थंबनेलचा CTR इम्प्रेशन CTR जो तुमचा YT स्टुडिओमध्ये दिसतो तो जर तुमचा मित्रांनो चांगला येत असेल, त्याचा ग्राफ नेहमीच अप असेल, तर तुमचा व्हिडिओ निश्चितच व्हायरल होणार आहे. मला बरेच लोक हे विचारतात 10 मधला 1 नंबरला आमचा व्हिडिओ रँक असतो पण आमच्या व्हिडिओला पुढे व्ह्यूज का जात नाहीत. तर त्याचं कारण काय असतं की तुमच्या इम्प्रेशन जे थंबनेलचे आहेत ते क्लिक कमी आल्यामुळे व्हिडिओ इम्प्रेशन पुढे जात नाहीत. त्यामुळे मित्रांनो तुमच्या थंबनेलवरती क्लिक येणं गरजेचं आहे. तर त्यासाठी थंबनेल बनवायला शिका आणि थंबनेल मोबाईलवरून पण अगदी चांगल्या प्रकारे तुम्ही बनवू शकता. मी त्यावरती प्रॉपर व्हिडिओ बनवलेला आहे, मोबाईलवरून थंबनेल कशा प्रकारे बनवायचं. जस्ट यूट्यूबवरती जाऊन सर्च करू शकता थंबनेल SP टेक मराठी. तुमच्यासमोर माझे थंबनेल रिलेटेड मराठीमधून मोबाईलवरून थंबनेल कसे बनवायचे हे तुम्हाला 2-3 व्हिडिओ बघायला भेटतील माझे. सो तुम्ही थंबनेलवरती काम करा पहिल्यांदा. जितकं तुम्ही थंबनेलवरती काम कराल, बरेच लोक म्हणतात आम्हाला नाही थंबनेल एडिटिंग करता, आम्हाला नाही यूट्यूबवरती व्हिडिओ एडिटिंग करता, तुम्ही यूट्यूब करू नका. मी स्पष्टपणे सांगतो तुम्हाला,
कारण जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग आणि थंबनेल एडिटिंग जमतच नसेल तुम्ही ग्रो नाही होऊ शकत यूट्यूबवरती। ह्या दोन गोष्टी सध्या मित्रांनो खूप महत्त्वाच्या आहेत। तुम्ही आत्ता आपल्या व्हिडिओचं एडिटिंग बघू शकता, इतकं जबरदस्त कशामुळे। हे व्हिडिओ एडिटिंग मी नाही करत कारण या व्हिडिओ एडिटिंगसाठी खूप टाईम जातो, 4-5 तास जातात मित्रांनो एक व्हिडिओ एडिट करण्यासाठी। मी 4-5 तास नाही देऊ शकत, त्यामुळे मी एडिटर हायर केलेला आहे, ठीक आहे। जितकं या व्हिडिओमधून मला अर्निंग नाही भेटत त्याच्या 50-60% तर मी त्या फक्त एडिटरला पेमेंट देतो हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी। कारण मला पेमेंटपेक्षा आत्ता महत्त्वाचं काय, माझ्या व्हिडिओची क्वालिटी जास्त चांगली असणं। कारण आत्ता यूट्यूबवरती इतक्या जास्त प्रमाणात कॉम्पिटिशन चालू आहे, जर तुमच्या व्हिडिओची क्वालिटी खराब असेल तर तुमचा चॅनल पुढे ग्रो नाही होऊ शकणार। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओची क्वालिटी आणि थंबनेल क्वालिटी, थंबनेलवरती थोडाफार क्लिकबेट पण करत चला। जसं की या व्हिडिओवरती बघितलं असेल मी हात जोडून बसलेलो आहे आणि टाकला असेल काहीतर की यूट्यूब तुम्ही बंद करा, यूट्यूबवरती काम करू नका, असं काही लिहिलं असेल। कारण मित्रांनो या व्हिडिओवरती क्लिक करणं गरजेचं आहे आणि मी सांगू शकतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाईल आणि जास्तीत जास्त व्ह्यूज पण येणार या व्हिडिओला। कारण या व्हिडिओमध्ये एडिटिंग आणि थंबनेल क्वालिटी मी चांगली केलेली आहे आणि तुम्ही देखील हा व्हिडिओ एंडपर्यंत बघत आलेला आहात। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला तुमच्या ऑडियन्सला एंगेज करून ठेवता आलं पाहिजे व्हिडिओमध्ये। सो मित्रांनो ह्या गोष्टींची तुम्ही काळजी घ्या, थंबनेल एडिटिंग आणि व्हिडिओ एडिटिंग प्रॉपर करा आणि ऑडिओ क्वालिटी पण व्हिडिओची चांगली ठेवा, तरच मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर ग्रो होऊ शकता। मी असं नाही म्हणणार तुम्ही थंबनेल आणि व्हिडिओ एडिटिंग जर चांगलं केलं नाही तर तुम्ही ग्रो नाही होणार, व्हाल, पण मित्रांनो 1-2 वर्ष जातील। तुम्हाला 2 वर्षात चॅनल मॉनिटाईज करायचं आहे की 2 महिन्यात चॅनल ग्रो करायचं आहे हे तुमच्या हातात आहे। त्यामुळे मित्रांनो जितक्या लवकर तुम्ही चॅनलवरती मेहनत घ्याल, थंबनेल एडिटिंगवरती, व्हिडिओ एडिटिंगवरती, तुमच्या बोलण्याच्या स्किलवरती, तितक्या लवकर तुमचा चॅनल ग्रो होणार आहे। भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मित्रांनो डिस्क्रिप्शनमधील प्रो यूट्यूबर सिरीज बघितली नसेल तर नक्की बघा आणि प्रो यूट्यूबर बना। जय हिंद, जय महाराष्ट्र।